पोलीस भरती आयुक्तांसाठी जे काही आता पोलीस भरती मारणार आहे 2024 असेल 2025 असेल जे काय असेल, तर आता तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये आहात त्या कॅटेगरीमधून तुम्हाला पुढे जाण्यासाठी पोलीस भरती मारण्यासाठी काय उपयुक्त आहे किंवा एका प्रयत्नामध्ये तुम्ही पोलीस भरतीमध्ये कसे यशस्वी व्हाल. म्हणजे काही मुलांचे चान्सेस असे असतात की ते पहिल्या चान्स मध्ये होत नाही, म्हणजे पहिल्या कॅटेगरीमध्ये तर होत नाही, दुसऱ्या कॅटेगरीमध्ये देखील फेल जातात. कारण आपल्या ओपन कॅटेगरीचं कसं आहे माहिती का, ओपन कॅटेगरीमध्ये सक्सेस होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. बरोबर. आता मला कमेंट आल्या मागच्या व्हिडिओमध्ये की याच्यावरती एक व्हिडिओ बनवा, याच्यावरती थोडीफार माहिती द्या. तर काय माहिती का, आता जर कधी तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर तुम्ही 12वीच्या नंतर त्याला अप्लाय करू शकता. 12वीच्या नंतर अप्लाय केल्याच नंतर तुम्हाला एक 18+ ते 28+ यामध्ये तुम्ही अप्रिशिएट करू शकता. त्यामध्ये काय मला म्हणतात की आम्ही सायन्स केलेलं आहे, कॉमर्स, त्यासाठी सायन्स, कॉमर्स, डिप्लोमा कोर्स काही चालते. डिप्लोमा कोर्स जर तुम्ही केलेला असेल तर त्याला देखील काहीच अडचण तुम्हाला येणार नाही. पण त्यासाठी तुम्हाला 12वी पास हे अत्यावश्यक आहे. 12वी पास तुम्ही पाहिजे, त्या प्लस 28+ कॅटेगरीमध्ये तुम्ही पाहिजे. म्हणजे 28च्या आत जर असेल तरच तुम्हाला ओपन कॅटेगरी अवेलेबल आहे. बाकी जर कास्ट बघितलं आपण तर EWS, OBC, TNC, TCCS, AWS, म्हणजे याच्यामध्ये जर बघितलं तुम्हाला तर याच्यामध्ये 18+ ते 33+ यामध्ये तुम्ही या वयामध्ये तुम्ही कॅटेगरी फुल भरू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला काय त्यामध्ये एवढी काय अडचण येणार नाही. बरोबर. आणि आता त्यामुळे सूट जर म्हणायची म्हटली तर सूट काय तेवढी भेटत नाही, कारण आपल्या ओपन वाल्यांसाठी 19+ ते 18+ एवढंच असतं. म्हणजे 19+ 28+ या दोन्ही कॅटेगरीमध्ये तुम्ही ओपन मध्ये करू शकता. आता प्रश्न येतो हाईटचा. आता हाईट मुलांसाठी हाईट लागते तुम्हाला 165 सेंटीमीटर, म्हणजे दोघांसाठी वेगळे वेगळे आहे. मुलांसाठी असते 165 सेंटीमीटर, मुलींसाठी असते 155 157 सेंटीमीटरच्या आसपास असते. आणि त्यामध्ये तुम्हाला हाईट मध्ये देखील सूट मिळून जाईल. आता हाईट मध्ये तुम्हाला सूट कशी मिळणार, हाईट मध्ये जर कधी तुम्ही एखादा चांगला पक्का खेळाडू असाल, जर कधी तुम्ही एखादा मोठा खेळाडू असाल किंवा तुम्ही जर एखादा मोठ्या लेवलचा मोठ्या दर्जाचा जर तुम्ही एखादा खेळाडू असाल तर तुम्हाला सरकारकडून उपयुक्त प्रमाणपत्र हे मिळालेलं पाहिजे. सर्टिफिकेट सोबत जर तुम्हाला प्रमाणपत्र मिळालं असेल तर तुम्हाला हाईट एरेजर करायला काहीच हरकत नाही. बरोबर. राज्यस्तरीय सर्टिफिकेट तुम्हाला त्यामध्ये मिळालं पाहिजे. आता त्यामध्ये फिजिकल मध्ये मुलांसाठी काय काय त्यामध्ये इव्हेंट्स आहेत ते पण तुम्हाला सांगून देतो. इव्हेंट्स आहेत 3 इव्हेंट्स आहेत, म्हणजे दोघांना पण सेम इव्हेंट आहे, ते इव्हेंट तुम्हाला सांगून देतो. पहिला इव्हेंट आहे 100 मीटर, दुसरा आहे गोळाफेक, तिसरा आहे 1600 मीटर. तर गोळाफेकचं काय नाही एवढं. गोळाफेक तुम्हाला मुलांसाठी असतो 7.5 किलोचा गोळा असतो आणि मुलींसाठी कमी असतो. म्हणजे आता महिलांसाठी उपयुक्त असा गोळाफेक आता सध्या झालेला आहे. 2024 मध्ये आता तुम्हाला 4.5 किलो मुलांसाठी, 7.5 किलो मुलांसाठी, म्हणजे दोघांमध्ये फारसा फरक नाही. मुलांसाठी आपल्या मुलींसाठी 4 किलोचा आहे, मुलांसाठी 7.5 किलोचा. म्हणजे आता त्यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे, म्हणजे 1 किलोमीटर 700 मीटर तुम्हाला त्यामध्ये रनिंग आहे. तर 1000 किलोमीटर 1 किलोमीटर होतो, तर तुम्हाला 1 किलोमीटर 600 मीटर हे तुम्हाला पळावं लागेल. म्हणजे तुम्हाला फक्त पेपरवरती द्यायचा. आता काही जणांचा हा प्रश्न आहे की पेपर द्यायचा, तर पेपरला काहीच नसतं, आपलं हेच असतं फिजिक्स, गणित, सायन्स, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून 10वी पर्यंत जे शिकत आलात, 12वी पर्यंत जे शिकत आलात तेच ते ओपन कॅटेगरी, म्हणजे सगळं त्यामध्ये ते सामावलेलं असतं. बरोबर. आणि आता विषय हा आहे, आता तुम्ही जर 1 किलोमीटर धावला, जर तुम्ही 11.50च्या आत